नमस्ते. अ, माझं नाव आहे अश्विनी आणि माझ्याबरोबर आहेत अमित. आणि आज आम्ही तुम्हाला आनंद संघ आणि क्रियायोग याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहोत. सो ही जी आमची संस्था आहे आनंद संघ, ती स्वामी क्रियानंदांनी स्थापन केली, ज्यांचा फोटो तुम्ही आमच्या ऑल्टरवर सगळ्यात डावीकडे पाहू शकाल. स्वामी क्रियानंद हे परमहंस योगानंदांचे डायरेक्ट शिष्य होते. परमहंस योगानंदांनी स्वामी क्रियानंदांना क्रियायोगाची दीक्षा दिली आणि मग त्याच्यानंतर त्यांनी त्यांचं कार्य पुढे नेलं. तर परमहंस हा जो फोटो आहे हा परमहंस योगानंदांचा फोटो आहे. त्यांनी एक स्पिरिच्युअल क्लासिक बुक लिहिलेलं आहे ज्याचं नाव आहे ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी, ज्याच्यामध्ये त्यांनी क्रियायोगाचा उल्लेख केलेला आहे. आणि त्याचेच क्लासेस आम्ही आनंद संघामध्ये देतो. म्हणजे आम्ही क्रियायोग बेसिकली शिकवतो, जो परमहंस योगानंदांना त्यांच्या गुरुकडनं आला आणि मग परमहंस योगानंदांनी आपल्या शिष्यांना स्वामी क्रियानंदांना शिकवलं. ते टीचिंग्स आम्ही आनंद संघामध्ये इथे फॉलो करतो. आणि तुम्हाला काही सांगायचं आम्ही त्याच्यामध्ये? ही जी बाकी जे फोटो दिसत आहेत तुम्हाला, ती एक गुरु लिनिएज आहे, आमची गुरु परंपरा. परमहंस योगानंदाजींचे डायरेक्ट शिष्य होते श्री युक्तेश्वरजी. त्यांचा आश्रम आहे, छान आश्रम, पुरीमध्ये. त्यांचे गुरु होते लहरी महाशय. त्यांचं घर आहे बनारसमध्ये. आणि एक दिवस गुरुपौर्णिमेला ते उघडतात आणि त्यांचे पुष्कळ ऑलमोस्ट हजारो शिष्य होते, ज्यांचे जे पण क्रियायोगा शिकवतात. आणि लहरी महाशयांचे गुरु आहेत महावतार बाबाजी. आणि ही जी पुस्तक अश्विनी म्हणाली पुस्तकाविषयी, ऑटोबायोग्राफी ऑफ योगी, तर मध्ये तुम्ही बघितलं तर जीसस ख्राइस्ट आणि कृष्णांचा पण फोटो आहे. आणि त्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे की हे जे चालू झालंय, पूर्ण ही जी लिनिएज चालू झाली ती त्या दोघांच्या डिस्कशन मधनं चालू झाली. तेव्हा बाबाजींना जीसस ख्राइस्ट स्वतः प्रकट झाले आणि सांगितलं की तुम्ही ख्रिश्चॅनिटी ज्या प्रकारे मी शिकवली त्याला आता थोडासा एक वेगळा मोड द्यायची गरज आहे. जी शिकवण भारतामध्ये किंवा सनातन धर्मामध्ये प्रॅक्टिस होते ती तुम्ही वेस्टमध्ये पण पाठवा. म्हणून मग त्यांनी सगळं तयार केलं. आणि योगानंदाजी अमेरिकेत गेले. आपल्याला माहिती आहे विवेकानंद प्रॉबेबली वॉज द फर्स्ट वन जे अमेरिकेत गेले, पण ते 2-3 वर्षात परत आले होते. योगानंदाजी पहिले भारतीय गुरु जे गेले अमेरिकेत, आणि त्यांनी पूर्ण आयुष्य अमेरिकेतच घालवलं होतं त्यांचं. आणि 2 गोष्टी जसं सुरू केली होती लिनिएज, तर योगानंदाजींचं पूर्ण काम, ऑफकोर्स त्यांनी सगळ्यांना क्रियायोगा शिकवला, पण ते सांगत होते की सनातन धर्म जे आपण सांगतो तो वेगळा काही धर्म नव्हे, तर सगळ्या धर्माच्या जो पाया आहे, मूलभूत पाया, तो त्याने दाखवून दिला. त्याची पुष्कळ पुस्तकं पण अशी आहेत की ज्यात ते सांगतात की जसं एकच सत्य जे बायबलमध्ये कसं सांगितलंय, जे गीतेमध्ये कसं सांगितलंय. मग त्यातनं एक युनिटी, एक एकता निर्माण होते. तर की अरे एक क्लॅरिटी पण निर्माण होते की ते म्हणले की फक्त जाऊन तुम्ही चर्चमध्ये असा किंवा मंदिरात देवाला हात जोडून किंवा त्याच्यावर फुलं घालून एक काही समाधान मिळतं, पण आय थिंक त्यांना हे पण कळलं होतं की ज्या एजमध्ये आपण राहतो लोकांना त्यातनं समाधान मिळत नाही एवढंसं करून. त्याच्यामुळे आता तुम्ही आता सध्याची पिढी बघितली तर आपली म्हणजे छोटी मुलं आहे ते म्हणतात की मी नाही येणार, बरोबर, कारण त्यांना ते तुमचं तुम्ही करा. आपण त्यांना प्रयत्न होतो की अरे नाही कर, पण त्यांना असं सांगितलं की तुमच्यामध्ये एक ताकद आहे, ते शोधा, मग ते बसायला तयार होतात. योगानंदाजींना विचारला होता पण प्रश्न त्यांनी, म्हणूनच नाही का की हे काय नवीन तुम्ही धर्म आणताय का. त्याच्यावर त्यांनी काय सांगितलं होतं की हे एक वेगळं एक्सप्रेशन आहे, गरज आहे त्याची. आपल्या आता जनरली आपण युगाची पण गोष्ट करतो, योगानंदाजींच्या मते आत्ताच्या युगाला ह्या टीचिंगची गरज आहे. लोकांना आतनं बाहेर समजायची गरज आहे, आणि त्यासाठी मग शिकवा लागतात आणि टेक्निक पण लागतात. डोळे बंद केले तर सुरुवातीला तर लोक बसतील, पण त्यांना कळतं की हे डेंजरस आहे. तरी सिन्सिअरली बसले तरी कळतं की अरे ह्याच्यापेक्षा मी जरा डिस्ट्रॅक्ट झालेलाच बरा. डोळे बंद केले की काय. मग त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की मी तर तुम्हाला टेक्निक्स देतो,
याच्यातनं तुम्ही हे आतला जो प्रवास आहे तो व्यवस्थित प्रकारे करू शका. आणि क्रियायोगा मी सांगितलं की भयानक इम्पॉर्टंट टेक्निक आहे. अगदी गीतेपासून त्यांना सांगितलेलं आहे, नाही का? बेसिकली क्रियायोग परमहंस योगानंद म्हणायचे की क्रियायोग जो आहे हा आत्मसाक्षात्कारासाठी केला जाणारा म्हणजे केलं जाणारं तंत्र आहे ते. आणि बेसिकली योगानंदांनी खूप छान पद्धतीनं एक्सप्लेन केली आहे ही गोष्ट की योगा म्हणजे काय. तर आजच्या जगामध्ये आपण मोस्टली असं योगा हा शब्द जो आहे तो आपल्या फिजिकल पोश्चरसाठी रिलेटेड झालेला आहे. पण मास्टर म्हणजे मी आता जेव्हा मास्टर म्हणेन ते मी परमहंस योगानंदांना उल्लेखून म्हणतीये. पण मास्टरनी त्यांच्या बऱ्याचशा पुस्तकामध्ये त्यांच्या शिकवणुकीमध्ये सांगितले की योगा म्हणजे हे युनियन आहे परमेश्वराबरोबरचं. आणि आत्मसाक्षात्काराचा मार्ग ज्यांना या मार्गावर प्रगती करायची आहे तर ते म्हणायचे की क्रियायोग हा त्याचा एक जेट एरोप्लेन राऊट आहे, फास्टेस्ट राऊट आहे. हे त्यांनी त्यांच्या बऱ्याचशा कोट्समध्ये पुस्तकामध्ये पण लिहून ठेवलंय. आणि ते कायम म्हणायचे की तुम्ही मला अतिशय म्हणजे रेस्टलेस माइंडसेटची लोक आपण जी म्हणतो की जी अतिशय बेचैन, अस्थिर, अस्वस्थ अशी जी आहेत, अशी तुम्ही 4 आणि 5 जरी मला लोक आणून दिलीत पण त्या लोकांनी ज्या पद्धतीनं मी सांगतोय त्या पद्धतीनं जर क्रियायोगाची प्रॅक्टिस केली देन त्यांनी असं सांगितलंय की आय कॅन मेक सेंट आउट ऑफ देम. जर त्यांनी त्याप्रमाणे व्यवस्थित ती टीचिंग्स फॉलो केली तर इतकं हे क्रियायोगाचं महत्व त्यांनी सांगितलेलं आहे. आणि जसं आता अमितजी म्हणाले की हे जे युग आहे हे द्वापार युग आहे, एनर्जीचं युग आहे असं योगानंद म्हणायचे. आणि ज्याच्यामध्ये प्रत्येक जणच आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये खूप बिझी आहे, प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या आहेत, अडचणी सतत येत राहतात, वेगवेगळे चॅलेंजेस येत राहतात. पण क्रियायोग जे आहे ते असं टेक्निक आहे की ज्याच्यामध्ये आपण आपली इनवर्ड आंतरिक शांती जी आहे किंवा आंतरिक काय म्हणता येईल अमित या आंतरिक शक्ती जी म्हणतो की कुठल्याही गोष्टीला फेस करण्याची, त्याला न डगमगता त्याचा सामना करण्याची जी ताकद हळूहळू याच्या प्रॅक्टिसमुळे यायला लागते ती फार महत्वाची आहे. कारण मास्टर नेहमी म्हणायचे की ज्या आउटवर्ड कंडिशन्स आहेत, बाहेरच्या ज्या परिस्थिती आहेत त्या आपण बदलू शकत नाही, पण आपले रिस्पॉन्सेस त्या परिस्थितीला, आपण त्याला कसं रिॲक्ट करतोय, आपण कसं वागतोय, हे आपण स्वतःमध्ये बदल घडवू शकतो. आणि त्यासाठी क्रियायोग आपल्याला नक्कीच मदत करतं. हो, एकदम छान एक्झाम्पल दिलं त्यांनी की आणि सगळ्यांना माहिती आहे की बाहेरच्या सिच्युएशन आपल्याला नाही चेंज करता येत. आणि इनफॅक्ट तीच सिच्युएशन असेल तरी आपले रिस्पॉन्सेस वेगवेगळे असतात. आम्ही प्रत्येक वेळेला मेडिटेशन क्लासेसमध्ये विचारतो लोकांना आणि दिसतंय आपल्याला समोर की ना एकच कार आली, पहिल्यांदा उत्साह येतो, 4 दिवसानंतर किंवा परत महिन्यानंतर तीच कार दिली आपल्याला, कोणीतरी नाही आता नवीन काहीतरी द्या. ऑब्जेक्ट तेच पण आपले रिस्पॉन्सेस बदलतात. सगळ्यांना ऍक्च्युली कळतं हे, पण आय थिंक ते कुठेतरी वळत नाही असं वाटतं कधी कधी. आणि योगानंदजींना तेच त्यामुळे ते असं दाखवून देतात की तुम्ही एवढं कळत असूनही सगळा एफर्ट कुठे असतो, सिच्युएशन्सवर कंट्रोल करण्यासाठी की मला हे जरा बरं होऊ दे मग मला आयुष्य चांगलं होईल. पण आय थिंक ते म्हणतात की आता वेळ आली आहे की लोकांना एवढं कळतंय की हे ह्याच्या बाहेर पळण्यात काय अर्थ नाही. एखादा दिवस चांगला होईलही, लोक चांगली वागतील, उद्याची काय गॅरंटी, किती ते अनप्रेडिक्टेबल. स्टेबिलिटी तर आपल्याला सगळ्यांनाच पाहिजे असते, जनरली ते सांगतात. आणि आय थिंक हे सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने करून बघितलं पण आहे की कशामध्ये आहे स्टॅबिलिटी, किती पाहिजे पैसे म्हणजे जरा स्टेबल वाटेल. थोडंफार त्यात तथ्य आहेही, ते असं म्हणत नाहीत की अजिबात सोडून देऊन सगळे साधू व्हा. पण ते म्हणतात काय माहितीये का की हे जे प्रिन्सिपल आहेत ते तुम्ही आत्ता घ्यायला पाहिजे, कारण या सगळ्याचा जो आनंद आहे तो आत्ताच उपयोगी पडणार आहे. स्टेबिलिटी जी आहे ती पैशात असेल, तुमच्या नात्यांमध्ये असेल, कुठल्या तरी गव्हर्नमेंटमध्ये असेल, वातावरणामध्ये असेल. आता किती 2 वर्षापूर्वी 2020 मध्ये काय झालं, पॅन्डेमिक आला होता. पॅन्डेमिक. म्हणजे इतकी नॉर्मल गोष्ट की असं बसून गप्पा मारणं एकमेकांची, जे तर
शक्यच होत नव्हतं हो, त्याला. आणि ते तर म्हणजे भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे, बरोबर आहे. कुठल्या शेजाऱ्यांच्या घरी डोकं हम्म. नॉक करून चहा मागितला नाही तर कसं चालणार? ते नाही कुणी विचार केला होता. पण तेच म्हणतात की असे हे ऍक्च्युली सगळे चांगले अवेकनिंग एक्सपिरियन्सेस. मग ते म्हणतात मग हे एकदा जर कळलं असेल तर मग काय ऑप्शन? जसा अश्विनी म्हणत होत्या की बाहेरचं माझ्या हातात नाही, पण आतलं माझ्या हातात आहे. मी कसा आतमध्ये राहायला पाहिजे, सुखी राहायला पाहिजे का दुःखी राहायला पाहिजे, ते दुसरे का ठरवणार? बरोबर. हे जर पटलं की मग आपण बघतो की अरे हे तर बरोबर आहे. मग ते म्हणतात मग आता काय करू? मग ते सांगतात की मी देतो तुम्हाला. येस. आणि म्हणूनच याच्यासाठी आनंद संघा जी आमची संस्था आहे, त्याचं जर टायटल लोगो जे आपण म्हणतो, त्याचं इतकं सुंदर स्वामीजींनी लिहिलंय की जॉय इज विदिन यू. यू कॅनॉट फाइंड जॉय आउटसाइड ऑफ युअर बाहेरच्या परिस्थितीमध्ये जर तुम्ही आनंद शोधायला गेलात, बाहेरच्या लोकांमध्ये, बाहेरच्या परिस्थितीमध्ये, बाहेरच्या सिच्युएशन्समध्ये, तर तो नाही आनंद तुम्हाला मिळणार. तो तुम्हाला तुमच्या मनामध्ये शोधायचा आहे, कारण तो आनंद तुमच्या मनामध्येच आहे, तो अंतरंगातच दडलेला आहे. फक्त आपल्याला आता तो माहिती नाहीये. आणि म्हणूनच योगानंद म्हणायचे की जसं जसं तुम्ही क्रियायोगाची प्रॅक्टिस करायला लागाल, या शिकवणुकीचा पालन करायला लागाल, तसा तसा तो आनंद जो आहे, जो आत्ता आहे पण तो आपल्याला कळत नाहीये, तो हळूहळू तुमच्या मनामध्ये जागृत व्हायला सुरुवात होईल. आणि जर तुम्ही बघाल तर या जगामध्ये प्रत्येकाला सुखी व्हायचंय, हॅपी राहायचंय, जॉयफुल राहायचंय. अशी कुठलीच व्यक्ती या जगामध्ये नसेल की ज्याचं एम आहे की नाही मला सुखी नाही राहायचं. प्रत्येकाचं त्यानं ठरवलं असो वा नसो, पण त्याच्या आयुष्यातलं त्याचं ध्येय आहे की हो मला आनंदी राहायचंय, मला सुखी राहायचंय. आणि ह्याच्यासाठीच ही सगळी टेक्निक्स योगानंदांनी सांगितली आहेत. ते म्हणायचे की तुम्ही ह्या सगळ्याची टेक्निक्सची प्रॅक्टिस करा, आणि लगेचच नाही पण हळूहळू तुम्हाला स्वतःमध्ये बदल होताना जाणवायला लागेल. एक्झॅक्टली. आणि हा बदल आत्ताच झाला पाहिजे. आणि हे पण त्यांनी सांगितलं होतं की जनरली आत्ता पण भारतामध्ये स्पेशली अध्यात्म वगैरे शब्द काही नवीन नाहीत आपल्यासाठी. बरं. पण जर कुठला तरी तरुण मुलगा म्हणला की अध्यात्म, तर आई वडील म्हणतात की आत्ता काय करायचंय तुला? ते म्हातारपणासाठी आहे. पण आत्ताच्या पिढीला नाही चालत ते. बरं. आमचे पुष्कळ स्टुडंट्स असतात, ते सगळे तरुण आहेत, पुष्कळ स्टुडंट्स आहेत, कारण त्यांना माहिती आहे की आत्ता रिलेव्हन्स आहे. टीचिंग पण आत्ता का आणली? ते म्हणले की अहो तुम्हाला तणाव आत्ता आहे का म्हातारपणी आहे? तणाव तर जेव्हा आपण जीवनात जगतो तेव्हा असणार. तुम्हाला ऊर्जा आत्ता पाहिजे का नंतर पाहिजे? ते म्हणतात आत्ता पण पाहिजे आणि नंतर पण पाहिजे. हे सगळे जे टीचिंग आहे ते म्हणतात की हे काही सेपरेट नव्हे. प्रॅक्टिकल स्पिरिच्युअलिटी, दैनंदिन जीवनामध्ये ज्याचा उपयोग होईल ती तर उपयोगाची गोष्ट. आणि म्हणून तर ती टीचिंग, ते म्हणलं की ह्याच्यासाठी काही वेगळं करायची गरज नाहीये. जे करताय त्यातच शोधायचं आहे. आणि हे एकदम रिव्होल्युशनरी थॉट आहे की तुम्हाला त्यांचं स्वामी क्रियानंदाजींनी एक रिनन्सिएट ऑर्डर पण काढली आहे. ते म्हणतात की तुम्ही संन्यासी बना ना. हे म्हणल्यानंतर परत की अरे असं कसं चालेल ना. ते म्हणतात की संन्यासाचा आणि तुमच्या बाहेर काय घालताचा काहीच फरक नाहीये. रिनन्सेस करायचं काय, त्याग कशाचा करायचा आहे, ज्या चुकीच्या कन्सेप्शन तुम्ही घेऊन चालता त्याचा त्याग करायचा. आणि का? कारण त्याच्या साधनाने, त्याच्या सानिध्याने चाललो तर येते दुःख परत परत, चुकतोय. ज्याला आपण स्टेबल धरून चाललो त्याच्यात तो आमचा पायाच डळमळीत आहे. मग त्याचा एकदा त्याग करायला शिकले की मग शोधायला तरी लागतो की मग हे सगळं डळमळीत आहे, मग अहो शाश्वत कुठलं ते दाखवतात. मग तसं या अश्विनी आत्ताच म्हणाल्या की आनंद आतमध्ये आहे. एक गंमत झाली होती, एक आनंद विलेज जिकडे स्वामी क्रियानंद राहायचे, तिकडे असंच कोणी त्या ऐकून आल्या असतील राहायला, रिट्रीट सेंटर आहे. तर त्यांना सांगितलं की आनंद तुमच्यामध्येच आहे. त्यांना एकदम छान वाटलं. म्हणला हे तर भरपूरच चांगलं आहे. पण गंमत काय झाली, चांगली गंमत आहे ही, 2-3 दिवस ती रिट्रीट केली त्यांनी आणि त्यांना अनुभव आला की मी उगाचच आनंदात आहे. मग असं नाही की मी काहीतरी खाल्लं म्हणून आनंदात, कोणीतरी चांगलं मला म्हणलं म्हणून आनंदात, मी उगाचच आनंदात आहे. आणि
ते जे विधान होतं की आनंद तुमच्यामध्येच आहे, त्याची त्यांना प्रचिती आली थोडीशी. परत जाताना ते खरंच ज्यांनी त्यांना ते शिकवलं होतं ते म्हणले, अहो थँक्यू, आनंद खरंच तुमच्यामध्ये आहे. आणि ही प्रचिती आली ना की त्याचं फ्रीडम किती आहे बघा. नाही किती आपण मेहनत करतो, पुष्कळ एनर्जी असते. आता काय करू, मोस्ट ऑफ द टाइम आपला विचार काय असतो, यातनं मला काय मिळेल. अगदी मर्चंट नसलो तरी कुठेतरी सबकॉन्शियस मध्ये मला जर यातनं मजा येणार नसेल तर नाही, मी नाही येणार. का नाही येणार, कारण त्यात मजा नाहीये. येते तर चल, का, कारण त्यात मजा आहे. पण जर मजेमध्येच आहात तुम्ही तर कुठेही घेऊन जा, मग स्ट्रेसफुल सिच्युएशन मध्ये घेऊन जा, कामात घेऊन जा, किंवा शांत बसायला सांगा. डिपेंडन्स काढून टाकलाय. म्हणून ते म्हणतात हे, आणि ते सांगतात की असं काही फक्त संतांचं काम नव्हे, ही गरज तर आपल्या सगळ्यांचीच आहे. आणि असं पण नाही की जेव्हा शरीर सोडायची वेळ येईल तेव्हा मिळालं पाहिजे, आत्ता लिव्हिंग इन फ्रीडम, हे त्यांचं इन्व्हिटेशन आहे. ते म्हणतात की तुम्ही असं असं काहीतरी गोल करू नका की कधीतरी मला काय ते मिळेल, आज. कारण आनंद कधी पाहिजे, रोजची गरज आत्ता हवाय. आहे. प्रॅक्टिकल स्पिरिच्युअलिटी, ते म्हणतात ह्याचा जीवनाचा अविभाज्य घटक आहे हा. आणि जेव्हा सुरुवातीला मी योगानंदांची पुस्तकं वाचायला सुरुवात केली किंवा त्यांची टीचिंग्स फॉलो करायला सुरुवात केली, त्यांनी बेसिकली आत्ताच्या या ह्याच्यामध्ये कर्म हा शब्द आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्याबद्दल काय म्हणता येईल, अगणित आर्टिकल, लेख, पुस्तकं आपण वाचू शकतो. पण त्यांनी, योगानंदांनी इतकं प्रिसाईज आणि इतकं व्यवस्थित पद्धतीनं की कर्मा नक्की कसा आपल्या आयुष्यामध्ये फक्त ह्याच नाही पण आपल्या मागच्या लाईफ टाइम्समध्ये पण प्ले आउट करतो, ते त्यांनी इतकं सुंदर लिहिलंय. आणि त्यांनी सांगितलंय की हा जो आपला जन्म आहे हा आपला पहिला जन्म नाहीये, ह्याच्या आधी पण आपले अनंत जन्म होऊन गेलेले आहेत. स्वतः मास्टर म्हणायचे की ते जेव्हा डायमंड च्या ह्याच्यामध्ये, त्यांनी एक्झॅक्टली काय होतं ते, त्यांना आठवतं की ते अगदी डायमंड होते तेव्हापासून त्यांना त्यांचे सगळे जन्म पूर्वीचे आठवायचे. आणि त्यांना आठवायचे कारण ते अवतार होते. देवानी आपल्यावर कृपा केलेली आहे की आपल्याला आपले आधीचे जन्म आठवत नाहीत. आणि मी कृपा का म्हणतीये, कारण योगानंदांनी सांगितले की आपले आतापर्यंत जे अनेक जन्म झालेले आहेत त्या सगळ्या जन्मांमध्ये आपण भरपूर कर्मा म्हणजे ऍक्शन्स केलेले आहेत. काही पॉझिटिव्ह ऍक्शन्स आहेत, काही निगेटिव्ह ऍक्शन्स आहेत, काही न्यूट्रल ऍक्शन्स आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला आठवायला लागल्या तर ह्या आत्ताच्या जन्मामध्ये कार्य करणं आपल्याला खूप अवघड होऊन बसेल. म्हणून देवाची ती कृपा आहे आपल्यावरती की आपल्याला आपले आधीचे जन्म आठवत नाहीत. पण जरी आपल्याला आपले जन्म आठवत नसेल तरी आपले जे मागच्या जन्मातले सगळे कर्म आहेत ते सगळे मास्टर म्हणतात की आपल्या सूक्ष्म मेरुदंडामध्ये स्टोअर झालेले असतात, साठवले गेलेले असतात. आणि जी आतापर्यंत आपण जी काही कर्म केली आहेत, मग ती चांगली असोत वाईट असोत, ती सगळी कर्म त्या सूक्ष्म मेरुदंडामध्ये साठवली गेलेली आहेत. आणि क्रियायोगामध्ये आपण त्या सूक्ष्म मेरुदंडावरच काम करतो. तर बेसिकली काय करतो की मी ह्याच्यामध्ये अमित त्यांना सांगेन की ते पुढचं एक्सप्लेन करतील. कारण योगी किंवा आपलं जे सगळे आध्यात्मिक शिकवण आहे ती व्हेरी सायंटिफिक आहे. जसं आत्ताच आपण बोलत होतो की सेम सिच्युएशनला लोकांचे रिस्पॉन्स वेगवेगळे असतात. का, दिसायला तर सगळे सेमच दिसत आहेत, काय बदल आहे. आता ह्यांना विचारलं काय हो तुम्हाला काय गोड आवडतं, तर काहीतरी उत्तर देतील, काय आवडतं गोड. मला सांगितलं वेगळं काय, ते तुम्हाला विचारलं तर तुम्ही वेगळं. असं का, दिसायला तर सेमच दिसतोय, आतनं काहीतरी एक जडणघडण आहे ती वेगळी आहे. तेच ते म्हणत होत्या की ती आहेत आपले कर्म. सवय लावली, हे चांगलं असतं चांगलं असतं. हेच अमेरिकेत गेलं तर तीच गोष्ट त्यांना वाटते की अरे हे काय खातायत. जसं आपल्याला कधी कधी ते वाटतं ना की अरे हे ते काय खातायत. त्याच्यात काहीच नाहीये, आपली जडणघडण वेगळी आहे. आणि इम्पॉर्टंट काय गोष्ट सांगतात की जडणघडण केली कुणी, आपण स्वतःच केलेली आहे. काय मॅन्युफॅक्चरिंग मिस्टेक नव्हे, आपण किंवा परमेश्वरांनी नाही निर्माण केलेलं हे जे आहे ते त्यांनीच केलेलं, आपणच स्वतःहून केलंय. म्हणजे आपण चेंज पण करू शकतो. आणि इव्हन या जन्मामध्ये पण नाही का, पुष्कळ वेळा आपण काही सवयी लावतो, काही सवयी सोडतो. लोक स्पेशली म्हणतात की अरे हे बरं नाही. ठीक आहे, जेव्हा आपल्याला पटतं तेव्हा बदलतो.
चेंज पॉसिबल आहे. पण का क्रियायोग, तसं ती म्हणत होती, योगी काय करायचे, ते म्हणायचे की अरे असं एक एक करून घेऊन गेलो भरपूर वेळ लागणार. म्हणून मग ह्या शिकवणीमध्ये योगानंदजी सांगतात की होतंय काय, तर आपल्या हे पण एक युनिव्हर्सल सायन्स आहे. आम्ही जोक म्हणून विचारतो कधी कधी, अश्विनी तुम्ही पण बाहेरच्या देशात गेला असाल ना, बऱ्याच आता विचारलं की अश्विनी हसतायत का रडतायत, तुम्हाला विचारलं तुम्ही काय सांगा, है ना? मला तर वाटतं हसतायत. कोणी असेल रडतायत तर सांगा बघू. अमेरिकेत जर विचारलं की आता चेहरा असा असताना हसतायत का रडतायत, काय सांगतील ती लोक? मी म्हणाल की हा माणूस वेडा झालाय का? नाही, हसतातच आहेत त्या. असं का की आपण हसतो अशाच प्रकारे कुणी शिकवलंय आपल्याला? नाही. कुठल्याही जगातल्या कोण्यात गेलात आणि जर माणूस हसायला लागला तर त्याचा चेहरा, त्याचे गाल असे थोडे वरच होणार, बरोबर? उलट पण बरोबर आहे. खिन्नता किंवा दुःखी झालेला माणूस, त्याचं पॉस्चर पण एकदम असं खाली झालेलं असतं. उत्साहातली मुलं एकदम नाचायला लागतात, दुःखी म्हणजे ते एकदम जड होऊन जातात. हे कुणी शिकवलं? कुणाला शिकवायची गरज नाही, असंच होतं. आणि ह्याच्यामध्ये एक रहस्य दडलेलं आहे. काय की आपल्यामध्ये एक ऊर्जा आहे. जेव्हा आपल्याला काहीतरी चांगलं वाटतं, प्रसन्न वाटतं, आनंद वाटतो, कुठल्याही प्रकारचं पॉझिटिव्ह इमोशन ज्याला म्हणतो, ऊर्जा वर जाते. सूक्ष्म मेरुदंडात, जसं अश्विनी सांगत होता. तेच उलट काहीतरी गडबड झाली आयुष्यामध्ये, ती ऊर्जा दुसऱ्या डिरेक्शन मध्ये असे आपला शरीर पण कोलॅप्स होतं, फेशियल मसल्स पण कोलॅप्स होतात. ना हे कळलं की आता गुरु किल्ली बघा काय देतात ते म्हणतात की जर ऊर्जा जी सूक्ष्म मेरुदंडात वर खाली चालली आहे, त्याच्यामुळे माझ्या जीवनाचा जो अनुभव आहे तो डिपेंड होतोय. वर गेली जीवनाचा अनुभव चांगला, खाली गेली जीवनाचा अनुभव, म्हणजे मी आनंदी आहे जेव्हा ऊर्जा वर जातीये, आणि जेव्हा ऊर्जा खाली जातीये त्यावेळेला मी दुःखी आहे, मी सॅड आहे, मी खुश नाहीये. एक्झॅक्टली. बाहेरच्या गोष्टी मला नाही कंट्रोल करतायत, मग ते म्हणतात मग ह्यालाच कंट्रोल करा. ऊर्जेला वर जाऊ दे, खाली जायचं वॉच करा. या गोष्टीमध्ये जाणार कधीतरी, पटकन वर आणा. त्याच्यावर जर नियंत्रण पाळलं तर मग कुठल्या गोष्टी बाहेर होतात, आणि क्रियायोगा तेच करायचा मदत करतो. इनफॅक्ट सगळेच आपले टेक्निक्स, फक्त क्रियायोगा एक पर्टिक्युलर इनिशिएशन पण आहे, पण इव्हन बिगिनिंग मेडिटेशन टेक्निक ते सांगतात की तुम्ही अवेअर व्हा. पण जनरली काय असतं, आपल्याला जीवनामध्ये आठवतं, भरपूर आनंदी जेव्हा असतो तेव्हा आठवतं, भरपूर दुःखात असतो तेव्हा आठवतं. आता काय जे 30-40 वर्ष जगलोय, विचारलं की काय काय आठवतं, एक 10 गोष्टी मुश्किलीने आठवतील, ज्या एकदम पीक हॅपीनेस आणि पीक सॅडनेस. पण उरलेलं जीवन तर ऍक्च्युअली जीवन आहे, तिथे आपण जास्त लक्ष देत नाही. योगी काय सांगतात, गुरुजी काय सांगतात की लक्ष द्यायला लागला आपल्यामध्ये. म्हणजे होतं काय, आपण दोन्ही रसातळा झाल्यानंतर वयाला वेळ लागेल. वर असेल तर ते पण मग नंतर तिकडनं खाली पडायची शक्यता निर्माण होते. येस, आणि जसं आता अमितजी सांगतायत त्याच्यामध्ये मास्टर नी हे पण सांगितलंय की कुठलीही अवस्था कायम तशीच राहत नाही. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा सुख येतं तर आपण प्रत्येकालाच माहिती असेल की आपण कायम आपल्या आयुष्यात सगळ्या चांगल्याच गोष्टी घडत राहतायत असं होत नाही. ती एक अवस्था आहे, काय म्हणू शकतो त्याला, एक दोलायमान द्वैत अवस्था आहे ती, की काही आपल्या आयुष्यामध्ये सगळं आपल्या मनासारखं होतंय म्हणून आपण खुश आहोत, आनंदी आहोत, आणि द मोमेंट कुठला तरी अशा क्षण येईल की जेव्हा आपल्या मनासारख्या गोष्टी होणार नाहीत, आणि मग आपला जसं आता अमितजींनी सांगितलं की मग ती जी ऊर्जा आहे ती डाऊनवर्ड दिशेला फ्लो व्हायला लागते आणि आपण दुःखी होतो. आणि हे प्रत्येक गोष्टीमध्ये, म्हणजे आपण आयुष्यामध्ये जर आपण यश बघितलं असेल तर कधी ना कधी ती अवस्था येणार आहे जिथे अपयशाचा पण आपल्याला सामना करावा लागणार आहे. सुख आहे, दुःख आहे, ह्या सगळ्या म्हणजे द्वैत म्हणतो, ज्या दोन पूर्ण सृष्टी द्वैतावर बनलेली आहे. त्याच्यामुळे योगानंद म्हणतात की हे जे आहे ह्याच्यामध्ये आपण कायम आपली जी ऊर्जा आहे ती कायम नेहमी इव्हन माइंडेड राहायला सांगतात ते. आणि ते पण इम्पॉर्टंट आहे. हे पण असं नुसतंच योगानंदजींनी सांगितलं होतं की मी जे सांगतोय
ते तुम्ही काही असं मानू नका की कोणीतरी मोठ्या माणसाने सांगितलं त्यामुळे ऐका. ते म्हणले तुम्ही लॅबोरेटरी माना, तुम्ही स्वतः स्वतः प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस करून बघा. जर त्याचं सत्य तुम्हाला अनुभवलं तरच ऍक्च्युली ते उपयोगाचं पण आहे. नुसता विश्वास ठेवून काही उपयोगाचं नाही. मग इव्हन द्वैत जसं या म्हणाल्या आता, की ऍक्च्युली असं शक्य आहे का की फक्त सुखच असू दे माझ्या आयुष्यात, बसून पाहून करून पाहावं. आपण जेव्हा विटनेस करतो ना आपलंच आयुष्य, दिसायला लागतं की अरे हे तर येत राहते जात राहते, चुकीचंच युद्ध चाललंय. ज्या गोष्टी अनअवॉइडेबल आहेत आपण सांगतो की नाही मला रात्र फारशी आवडत नाही. म्हणजे काय, अर्ध आयुष्य मी सफरिंग मध्ये असणार आहे. ह्याला काही अर्थच राहिला नाही की काही नाही नाही देवा ते जर चूक झाली तुमची बघा, रात्रीची तशी काही गरज नव्हती. या कॉन्व्हर्सेशनला पण तुम्ही म्हणाला की काय अर्थ नाही. द्वैत तेच सांगतं की अहो तुम्ही सृष्टीचे काही नियम आहेत ऋषींनी योग्यांनी ते शोधले होते, त्याचा एक ऍक्सेप्टन्स येतो. मग आपण म्हणतो की अरे हे तर नाही कंट्रोल करता येणार. म्हणजे छोटी मोठी सुख दुःख म्हणतो त्याच्यामुळे मग आपण म्हणतो मग खरा आनंद कुठला. मग तो जे अश्विनी सांगत होत्या की ते इव्हन माइंडेडनेस मध्ये आहे की मी तो आत्मच शोधतोय, आतमध्ये एक स्थिरता पाहिजे मला. आणि मग त्यातनं म्हणून तर हे सगळे मेडिटेशन ध्यानाच्या तर किती अवेअरनेस चालू झालाय. कारण सगळ्यांना थोडं थोडं पटतंय हे, आणि त्या पटण्यातनं एक आतला जर्नी चालू होतो. जर्नी आतला भरपूर चांगला पण आहे, फ्रुटफुल पण आहे, पण तेवढाच ताकदीचा पण आहे. आणि त्यासाठी मग त्याला मदत लागते, तंत्रांची मदत लागते, सत्संगाची मदत लागते, म्हणून स्क्रिप्चर्स रिडिंग, स्क्रिप्चरची मदत लागते, सगळ्याच गोष्टींची. एक गोष्ट पण योगानंदाजींनी पण लिहिली होती ऑटोबायोग्राफीमध्ये, आणि स्वामीजींनी ऍक्च्युली ती त्यांच्या आयुष्यामध्ये मॅनिफेस्ट पण केली की ते म्हणले स्पिरिच्युअल कम्युनिटीज हे सगळे जे समविचारी लोक आहेत ते एकत्र राहा. मग त्याच्यामुळे काय होईल, एकमेकांच्या विचारांना चालना मिळेल. याचा अर्थ असा नव्हे की दुसरी लोक ती चूक करतायत. तुम्हाला जर एक पर्टिक्युलर करायची इच्छा आहे तर ते म्हणजे एकट्यामध्ये तेवढी ताकद नसते. एन्व्हायरमेंट इज स्ट्रॉंगर दॅन विल पॉवर. योगानंदाजी म्हणायचे की तुमचं जे एन्व्हायरमेंट आहे ते तुम्हाला सपोर्ट पण करू शकतं, ते तुम्हाला खाली पण खेचू शकतं. म्हणून मग ते म्हणले की एकत्र या जितकं शक्य असेल. आजकाल आपण ऑनलाईनचा जमाना, त्याच्यामुळे एकमेकांशी कनेक्टेड राहणं पण सोपं झालंय. पण काय वाचतो, काय ऐकतो, म्हणलं की हे काही सकाळ आणि संध्याकाळ करायची गोष्ट नव्हे. ही एक जीवनशैली आहे. क्रियायोगा जीवनशैली आहे. क्रियायोगा फक्त एक ते मेडिटेशनचं टेक्निक नाहीये, पण मोस्टली ते एक जीवनशैली आहे. त्यासाठी सगळे पार्ट्स केलेले पाहिजेत व्यवस्थित, सगळ्या गोष्टी विचार करावा. आणि क्रियायोगाचं हे जे तंत्र आहे ते फार प्राचीन तंत्र आहे असं म्हणतात. पण नंतर असं म्हणतात की नंतर ते तंत्र लुप्त झालं आणि मग परत बाबाजींनी जेव्हा लाहिरी महाशयांना ते सांगितलं तंत्र, आणि त्याच्यानंतर लाहिरी महाशयाद्वारे ते तंत्र परत पुनरुज्जीवित झालं. बरोबर. आणि मग लाहिरी महाशयांनी स्वामी श्री युक्तेश्वरांना ते शिकवलं. युक्तेश्वरांनी परमहंस योगानंदांना, आणि त्याच्या थ्रू आता आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. सो आनंद संघ ही जी संस्था आहे, जसं आपण सुरुवातीला म्हणलं की क्रियायोग आम्ही शिकवतो आणि त्यासाठी आमचे क्लासेस असतात. आणि पुष्कळ लँग्वेजेस मध्ये आहेत ते. जसं आता आपण मराठीमध्ये बोलतोय, पण प्रायमरी याचं सगळं जे मटेरियल आहे ते इंग्लिशमध्ये आहे. कारण स्वामी क्रियानंद अमेरिकन होते तिकडनं, आणि जसं आम्ही सुरुवातीला म्हणालो योगानंदाजींचं पण मोस्टली सगळं आयुष्य अमेरिकेत गेलं होतं. पुष्कळ लिटरेचर आहे, स्क्रिप्चर ज्याला आपण म्हणतो, त्यांनी लिहिलेलं आहे. मग इथे पुण्यामध्ये पण, भारतामध्ये ऍक्च्युली किती 14-15 आनंदाची सेंटर आहेत. येस, आपलं मुख्य सेंटर जे आहे ते कॅलिफोर्निया नेवाडामध्ये आहे. स्वामीजींनी सगळ्यात पहिल्यांदा ते तिथे स्थापन केलं, आणि नेवाडामध्ये छान मोठी कम्युनिटी आहे, आनंद विलेज म्हणतो आम्ही त्याला. आणि त्याच्यानंतर तिथे थोडंसं ती कम्युनिटी किंवा ते सेंटर एस्टॅब्लिश झाल्यानंतर स्वामीजींना वाटलं की आता आपण थोडंसं US मधून बाहेर पडून युरोपला, योगानंदाजींचीच जन्मभूमी जिथे आहे तिथे पण त्यांची शिकवण, आणि युरोपला पण एक आपली कम्युनिटी आहे. युरोपला पण आहे. वर्ल्ड वाईड ऍक्च्युली पुष्कळ ठिकाणी आहे आता. सो 2003 मध्ये आले. 2003 मध्ये ते भारतात आले, आणि मग
आणि जसं आता अमितजी म्हणाले की त्यांना असं वाटलं की त्यांचे जे गुरु परमहंस योगानंदांच्या जन्मभूमीमध्ये त्यांचं कार्य मला घेऊन गेलं पाहिजे आणि म्हणून त्या एकाच उद्देशाने प्रेरित होऊन ते 2003 मध्ये भारतात आले आणि मग 2003 मध्ये सगळ्यात पहिल्यांदा ते जेव्हा भारतात आले तेव्हा ते गुरगाव मध्ये आले आणि मग तिथून त्यांनी त्यांचं कार्य भारतातलं कार्य म्हणू शकतो आपण जे सुरू केलं आणि आता जवळजवळ 20 वर्ष झाली आहेत भारतात आनंद संघ या संस्थेला कार्यरत असून आणि या 20 वर्षामध्ये जवळजवळ भारतामध्ये आमची वेगवेगळ्या शहरांमध्ये सेंटर्स आहेत. तसं मी थोडीशी नावं घेते म्हणजे तुम्हाला कळेल की आनंद इंडियावर सगळ्याची लिस्ट पण मिळेल व्यवस्थित. येस, पुण्यामध्ये आणि मोस्टली इंग्लिशमध्ये सुरुवात झाली होती याचं शिक्षण शेअर करण्यासाठी, पण आता मराठी संघ आहे, हिंदी संघ आहे, तमिळ संघ चालू आहे, कन्नडा तेलुगू चालू आहे, गुजराती चालू होतोय, पंजाबी चालू होतोय. त्यामुळे अशा वेगवेगळ्या रिजनल लँग्वेजेस मध्ये पण एस्पेशली पॅन्डेमिक मध्ये आम्हाला कळलं की लोकांना दॅट वॉज अ व्हेरी बिग अवेकनिंग फॉर मेनी. एस्पेशली जे लोक असतात की ज्यांना काहीतरी इच्छा असते त्यावेळेलाच मराठी संघ पण चालू झाला होता आणि त्यामुळे पुष्कळ लोक वेगवेगळ्या स्तरावरची पण, आणि ते बघूनही छान वाटतं की असंच नाही की एका कुठून येतात, ज्यांच्या हृदय तयार आहे ती सगळी लोक येतात. मग त्याच्यासाठी त्यांचं ऍक्च्युअल जॉब काय आहे ते कधी कधी सरप्राइझिंग पण वाटू शकतं, पण ते छान वाटतं पाहूनही. आणि मोस्टली जसं सांगत होते अश्विनी की सगळ्या शहरांमधली जी सेंटर्स आहेत ती अशी कोणी ती चालवतात आपल्यासारखेच लोक, सगळे हाऊस होल्डर कम्युनिटी मधलीच लोक आहेत, ज्यांचा जॉब असतो, ज्यांचे कुटुंब आहे, ज्यांची मुलं आहेत, ते येऊन पार्टिसिपेट करतात. विकेंडला वगैरे आपल्याच मुलांसाठी ते काहीतरी एखादं स्कूल चालवतात, छोटेसे स्पेशल क्लासेस की ज्यातनं ह्याचा अवेअरनेस अगदी लहानपणापासूनच होऊ शकतं. स्वामी क्रियानंदाजींनी ते पण एक इम्पॉर्टंट गोष्ट त्यांची ऍड केली होती की एज्युकेशन फॉर लाईफ. त्याचं हिंदीमध्ये पण त्याचं पुस्तक अवेलेबल आहे. ते म्हणतात की काय होतं ह्या वयामध्ये, वाईट काहीच नाही, योगानंदाजी फर्स्ट सांगतात की चेंज कधीही पॉसिबल आहे. असं समजू नका की आता झालं सगळं लेट. कधी कधी आपण म्हणतो पण असं ना, नाही नाही आता काय करू शकत नाही आपण, पण तसं नाहीये. असा जोक पण करायचा, म्हटलं पुढच्या जे मी लवकर चालू करेन. ते म्हणले पण असं काही नाहीये ते, पण ते म्हणले की एस्पेशली पण जेव्हा लहान मुलं असतात ते म्हणजे असं एकदम मातीचा गोळा, ज्या प्रकारचा शेप द्याल ते रेडी. मग त्याच वेळेला ह्या प्रकारचे विचार दिले तर त्यांना पहिल्यांदा काहीतरी वेगळं शिकवून मग उलट शिकवण्यापेक्षा त्यातनंच त्यांची एक छान वाढ होऊ शकते. कारण प्रत्येकाच्या जीवनाचा उद्दिष्ट काय आहे, बाहेरी उद्दिष्ट काही असू शकते, ते अनफोल्ड होतं, ते चेंज होत राहतं, पण खरं काय आहे की आपण कोण आहोत त्याच्या अनुभूतीतनं जर प्रवास आला तर तो किती प्रगल्भ आणि किती फुलफिलिंग होऊ शकतो स्वतःसाठी आणि आजूबाजूला आहेत त्यांच्यासाठी. जे लोक सांगतात की स्वामीजींबरोबर असलेले लोक त्यांच्या गोष्टी सांगत राहतात, इट वॉज अ गुड जर्नी. त्यांनी भरपूर गोष्टी सहन केल्या, फक्त चांगला सुखच नव्हे. ध्यानाजींबरोबर जेव्हा आपण ऐकतो तेव्हा ते किती गोष्टी सांगतात की हालाकीचे दिवस, चॅलेंजेस, पण सांगतात तेव्हा आनंद असतो, कारण का स्वामीजी होते आणि सगळे होते. आनंद पहिल्यांदा ह्याच्यामधनच एक ते सगळं त्यांनी अनुभवलं आणि अगदी हसत खेळत अनुभवलं. शाळा त्याच्यामुळे चालू केल्या होत्या स्वामीजींनी आणि इंडियामध्ये पण त्याचं थोडं थोडं काम चालू आहे. पण हेच आहे सांगायचा उद्दिष्ट काय की आनंद चालवतं कोण, आपल्यासारखीच लोक. आणि मग जसं आता अमित जी म्हणले तशी आमची बरीच सेंटर आहेत आणि पुणे हे त्याच्यापैकी एक सेंटर आहे जी भारतात वेगवेगळी सेंटर्स आहेत. ते पुण्यामध्ये आम्ही सध्या औंध ITI रोडवर आमचं सेंटर आहे आणि तिथे दररोज आमची सकाळी ध्यानसाधना असते आणि असं काही नाहीये की ज्यांनी क्रियायोग शिकलाय तेच फक्त येऊन तिथे मेडिटेशन ध्यानसाधना करू शकतात असं काही नाही. हे सगळ्यांसाठी ओपन आहे. ज्याला इच्छा आहे या मार्गावर येण्याची, ध्यान शिकण्याची, योगानंदांबद्दल जाणून घेण्याची, त्यांच्या शिकवणुकीबद्दल एक ज्याला उत्सुकता आहे अशी सगळी लोक आमच्या सेंटरमध्ये येऊन ध्यान करू शकतात. आणि सकाळी ध्यान साधना असते, त्याच्यानंतर आठवड्यातून एकदा शुक्रवारी संध्याकाळी
लॉंग मेडिटेशन आम्ही कंडक्ट करतो इथे. तर ज्याला इच्छा आहे त्याला ती लोक केव्हाही इथे येऊ शकतात. आणि रविवारी एस्पेशली आमचा सत्संग असतो संध्याकाळी 6 ते 7. 6 ते 7. तर तुम्ही नवीन असाल तर जरूर त्यावेळेला भेट द्या, कारण त्याच्यामध्ये सगळेच छोटे छोटे पैलू समाविष्ट असतात. छोटंसं ध्यान करतो, थोडं चॅन्टिंग करतो, कोणीतरी येऊन इकडे एक छोटासा सत्संग, जसं आत्ता आपण डिस्कशन करतोय तसंच छोटं इन्स्पिरेशनल टॉक म्हणतो ना, तर तसा एक डिस्कोर्स असतो. आणि खूपदा कीर्तन पण असतं कीर्तन असतं. रविवारी. कीर्तन म्हणजे जे आपले सगळे एकत्र, योगानंदांची म्हणा, स्वामी क्रियानंदांनी भरपूर भजन लिहिलेली आहेत, ती सगळी आम्ही इथे एकत्र बसून ते कीर्तन करतो. सो ज्याला ह्या पाथवर यायचंय, आनंदाबद्दल जाणून घ्यायचंय, रविवारचा सत्संग हा खरंच एक त्याच्यासाठी खूप छान म्हणजे एक संधी आहे की जेव्हा तुम्ही येऊ शकता, आमच्या सगळ्यांबरोबर इंटरॅक्ट करू शकता, माहिती घेऊ शकता आनंदाबद्दल, आणि मग तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला. आणि हा एक अनुभव आहे. आणि योगानंदजी असं पण सांगतात की की मास्टर्स, कारण हाच एक पाथ आहे का? अजिबात नाही. भरपूर पाथ आहे, आणि सगळे पाथ, सगळे जे मार्ग आहेत अल्टिमेटली त्याचा अनुभव पण करू शकतात. आणि ते म्हणतात की तुम्ही चालू करा. मग कसं असतं, मी पण कुठनं ते वेगळीकडनं चालू झालो होतो. ते काय वाईट होतं अशातला भाग नाही, एकदम छान होतं, पण ते मला गरजेचं होतं इथे आणण्यासाठी. मग जर तुम्हाला इच्छा असेल तर, आणि रविवारी का म्हणतात, त्याच्यामध्ये एक वातावरण निर्मिती असते चांगली, त्यातनं तुम्हाला दिसेल की लोकच आहेत, आणि मग इधर हा मार्ग असेल किंवा नवीन कुठला असेल, आपलं पहिलं पाऊल त्याच्यामध्ये टाकलं जातं. येस. आणि क्रियायोग ज्याला शिकायचा आहे त्यांच्यासाठी पण मी थोडीशी माहिती देते. म्हणजे आमचा जो क्रियायोग आम्ही इथे शिकवतो तो आमचा एक 5 ते 6 महिन्याचा कोर्स असतो, ज्याच्यामध्ये 4 वेगवेगळ्या लेवल मधून जावं लागतं. आणि ते 4ही लेवल पूर्ण झाल्यानंतर 4 लेवलच्या शेवटी क्रियायोगाची दीक्षा आपल्याला मिळते. जे आनंदाचे ऑथोराइज्ड क्रियाचार्य आहेत ते ती क्रियायोगाची दीक्षा देतात. तर ते 4 लेवल काय आहेत थोडक्यात मी सांगते. तर पहिली जी लेवल आहे ती आहे ज्याच्यामध्ये ध्यानाभ्यासाचे पाठ, म्हणजे ज्याला या मार्गावर सुरुवात करायची आहे, की ज्यानं आतापर्यंत कधीच ध्यानसाधना केली नाहीये पण ज्याला इच्छा आहे सुरू करण्याची, त्याच्यासाठी ही पहिली लेवल डिझाईन केलेली आहे, ज्याच्यामध्ये एक योगानंदांनीच सांगितलेलं तंत्र आहे होंगसॉ, ते आम्ही शिकवतो. आणि योगानंदांनीच एक ऊर्जीकरणाचे व्यायाम त्यांचं एक खूप छान कॉन्ट्रीब्युशन आहे जगासाठी योगानंदांनी दिलेलं. तर ते एनर्जायझेशन एक्सरसाइजेस जे आहेत, ऊर्जीकरणाचे व्यायाम, ते आम्ही त्याच्यामध्ये पहिल्या लेवलमध्ये थोडे शिकवतो. आणि मग लेवल 2 सुरू होते. लेवल 2चं नाव आहे राजयोग, ज्याच्यामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. लेवल 2 पासून हा कोर्स थोडासा डीप होतो. तर लेवल 2 मध्ये आपण पतंजलींचे अष्टांग योग, एनर्जी म्हणजे काय, मॅग्नेटिझम म्हणजे काय, ॲस्ट्रल बॉडी काय आहे, डाएटचं महत्त्व काय आहे, आसनांचं महत्त्व काय आहे, त्याच्यानंतर चॅन्टिंगला पण योगानंदांनी या पाथवर खूप इम्पॉर्टन्स दिलाय, त्याचं काय महत्त्व आहे. तर लेवल 2 पासून हा कोर्स थोडासा डीप जातो, ज्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला माहिती दिली जाते, त्याचा इम्पॉर्टन्स तुम्हाला सांगितला जातो. लेवल 2 नंतर लेवल 3 येते, ज्याच्यामध्ये डिसायपलशिप आणि अजून एक तंत्र आहे, ओम तंत्र म्हणतात, ते शिकवलं जातं. आणि लेवल 4 जी फायनल आपली लेवल आहे त्याला आम्ही क्रियायोगाची पूर्वतयारी म्हणतो, ज्याच्यामध्ये आणि काही तंत्र शिकवली जातात. आणि क्रियायोग मिळण्यासाठी, म्हणजे जी काही तुमची इमोशनल फिजिकल तयारी करून घ्यावी लागणार आहे, ती त्या लेवल 4 मध्ये टीचरांकडनं करून घेतली जाते. आणि मग ह्या सगळ्या लेवल झाल्यानंतर जेव्हा तो स्टुडंट तयार आहे असं वाटेल, त्यावेळेला मग क्रियायोगाची दीक्षा दिली जाते. 4 पिलर्स असल्यासारखे आहेत. होंगसॉ एक टेक्निक झालं, ऊर्जीकरणाचे व्यायाम, ज्याच्याविषयी ऍक्च्युली योगानंदाजींनी ऑटोबायोग्राफी मध्ये लिहिलं पण आहे. बरोबर. त्यांनी ऍक्च्युली ते बनवलं होतं त्यांच्या शाळेसाठी, की मुलांना कसं शिकवणार आता मेडिटेशन.
पण ते त्यांना कळलं की हे एवढं चांगलं आहे हम्म. हे मी सगळ्यांना देऊ शकतो. त्यातनं आपल्याला थोडंसं एनर्जी अवेअरनेस चालू होतं आणि मग ओम तंत्र आणि शेवटी क्रियेची साधना, असा आपला हा प्रवास आहे, क्रियायोगाचा प्रवास आहे. ठीक आहे. धन्यवाद सगळ्यांचे. छान वाटलं आम्हाला तुमच्या सगळ्यांबरोबर हा वेळ स्पेंड करून. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा